वारकरी आहे आपण एक कलाकार म्हणून जीवन जगतो असं नाही, तर वारकरी म्हणून जीवन जगावं जागावर. असं गुरुजींचं वाक्य आहे. तर त्या हिशोबाने आता प्रवास तसा चालू आहे. तर आता तुम्ही हा गुरूंचा वारसा जो चालवताय पखवाज वाजवायचा, मी असं सुद्धा ऐकलं की तुमचा सुद्धा वारसा चालवणारा तुमच्या घरी जन्माला आलेला आहे. म्हणजे पखवाज वाजवणार असो आणि तुम्ही तुम्ही त्याचे व्हिडिओ मला दाखवले होतात. लहान लहान मुलगा आहे, यांचा लहान मुलगा आहे. छोटे छोटे व्हिडिओ आहेत. लहान म्हणजे लहान लहान हात घेऊन तो पखवाज वाजवतोय, त्याचा सुद्धा हात पडायला लागलाय. तो तुमच्या सोबत आलाय. आपण माऊलीला आपण बोलून घेऊया. तर माऊली समीर महाराजांचा सुपुत्र माऊली आपल्यासोबत बसलेला आहे. तर माऊली मला सांग, कितवीला आहेस तू? तिसरी. तिसरीला आहेस? बरं. मग तू तू तुला कशात आवड आहे? म्हणजे तुला सुद्धा पखवाज वाजायला आवडतं की काय बाकी कुठल्या अजून तुझी आवड आहे? पकवाजात पण आहे आणि सिव्हिल इंजिनियर बनायचं मी. सिव्हिल इंजिनियर बनायचं. वा वा, सिव्हिल इंजिनियर. मी सुद्धा आर्किटेक्चर केलंय. तर तुला म्हणजे पखवाज सुद्धा वाजवायचंय, गायनाची सुद्धा आवड आहे आणि मी असं ऐकलं तुझ्या पप्पांकडून तुला कीर्तनकार पण व्हायचंय. ओके. लवकरात लवकर कीर्तनकार हो. आम्हाला सुद्धा कीर्तन करायची गरज आहे. म्हणजे जेव्हा आम्हाला जास्तीच्या तारखा येतात, तर कुठल्या एखाद्याला बुवाला देण्यापेक्षा आम्ही तुला देऊ, नाही का? म्हणजे तुला देऊ आम्ही. आणि काय डबल डबल तारखा येतात, मग बुवा मला देतात, मग माझ्याकडे डबल येतात, तर आम्ही तुला देऊ. पखवाज शिकायला लागलाय ना? पखवाज हो याच्याकडे पखवाज शिकायला लागलाय. आता सध्या त्याचं ताल त्रिताल धिन ना धिन बोल ठेकामेन भजनाचं चालू आहे. आणि लग्गे चालू आहेत. तोड दिलेली आहे. वाजवतो थोडा. हो हो. आणि तुम्ही मला शब्द दिला होता की पहिला कीर्तनकार महाराजांचे किंवा माझ्या होय होय व्हायला वाजेल. पहिलं कीर्तन तो अगदी बाबांचंच वाजवणार म्हणतो. त्याची सुद्धा इच्छा तीच आहे. कारण का बाबांचं त्यांचं बोलणं होतंय. कारण का त्यांचं आणि वेगळं नातं आहे. माऊलीचं आणि माझ्या वडिलांचं एक वेगळं नातं आहे. खूप मला बाबांबद्दल काय सांगशील? तुला बाबा किती आवडतात? माझे बाबा आवडतात. हो. का आवडतात? आवडतात. का आवडतात? कीर्तनकार आहेत. कीर्तनकार आहेत म्हणजे ते मला काही ना काहीतरी केलं की देतात, खायला देतात. भेटी झाली की. विचारतात का चहा वगैरे देऊ काय. मग त्यांच्या कीर्तनात वाजवायला आवडेल ना तुला? आणि माझ्या कीर्तनात आवडेल. तर मग लवकरच माऊली सुद्धा तयार होतोय महाराजांच्या मागून आणि लवकरच तो कीर्तनात वाजवणार सुद्धा आहे आणि त्याची इच्छा आहे की तो कीर्तनकार सुद्धा होईल. तर माझी सुद्धा इच्छा आहे की तू लवकरात लवकर कीर्तन सुद्धा करावंस, वाजवावं सुद्धा.